नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण आर्याने खरा चेहरा नंदिनीला दाखवला आहे आणि तिला डायरेक्ट सांगितलं की हे बाळ फक्त आता माझं आहे आणि त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे. त्यानंतर नंदिनीची अवस्था काय होते ते बघूया. तर दुसरीकडे पार्थने पण जीवाच्या फोनमध्ये ट्रॅकर ॲप घेऊन त्याचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या भागात बघायला मिळतं की रम्या पार्थचे केस पुसून देत असते आणि त्याच वेळेला तिथे काव्य येते. रम्याला बघितल्यानंतर जोरातच आवाज देते, रम्या हे काय करते. तेव्हा पार्थचं लक्ष जातं आणि मागे वळून बघतो तर मागे रम्या असते. मला तर काहीच सुचत नाही, पण काव्य खूप भडकलेली असते रम्यावर. तुझी हिंमत कशी झाली या रूममध्ये येण्याची. रम्या सांगत असते, किती सेल्फिश आहे ग तू. सर्वात आधी पार्थचे केस कोरडे करून द्यायचे तर तू गेली बाथरूममध्ये. तेव्हा काव्य तिचा हात दाखवते. रम्या विचारते, हे काय. काव्य म्हणते, मेहंदी लागलेली माझ्या हाताला. रम्या सांगते, नाही. मग माझ्या नवऱ्याचे केस तू का पुसून देत होती. रम्या सांगते, अगं सर्दी होईल ना त्याला. काव्य म्हणते, गेली 2 वर्ष झाली आमचं लग्न झाले आणि 2 वर्षापासून वड्याची पूजा पण मी करते, तेव्हा मी त्यांची काळजी घेऊ शकते. रम्या म्हणते, अगं तू 2 वर्षापासून ओळखते, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून त्याला ओळखते. पावसात भिजल्यानंतर पार्थला लगेच सर्दी होते, शिंका चालू होतात. त्याच वेळेला पार्थला शिंक येणार तितक्यात तो तोंडावर हात ठेवतो. बिचाराला या दोघींमुळे शिंकतासुद्धा येत नाही. तेव्हा रम्या म्हणते, बघितलं ना, झाली ना सर्दी त्याला, शिंकासुद्धा चालू झाल्या. काव्या म्हणत असते, त्यांची बायको मी आहे, तेव्हा त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आणि तुला खूपच केस पुसायचे असतील, मी एक काम करते, विजयला पावसामध्ये नेऊन उभं करते, त्याला भिजवते आणि बस तुझ्या नवऱ्याचे केस पुसत. तर रम्याची हकलपट्टी करून तिथून तिला बाहेर काढते आणि पार्थकडे कमरेवर हात ठेवून रागानेच बघत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. ती कधी रूममध्ये आली हे सुद्धा मला कळालं नाही. मला असं वाटलं की तुम्हीच आहात. काव्या म्हणत असते, तुम्हाला कळत नाही का तुमची बायको केस पुसते की दुसरं कोणी. पार्थ म्हणत असतो, आधी ती दिव्या होती आणि आता ही रम्या. माझं तुमच्या सगळ्यांमध्ये लॉलीपॉप होतं आहे. मला कळत नाही नेमकं मी करू तरी काय. पण शपथ घेऊन सांगतो, खरंच मला माहीत नव्हतं रम्या आली म्हणून. तर काव्या रिलॅक्स झालेली असते. बस झालं तुमचं नाटक, बसा, मी केस पुसून देते. तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, मला खरंच अंदाजच नाही आला की रम्या कधी रूममध्ये आली. तिचं काय चाललं मला तर काही कळतच नाही. तर दुसरीकडे आर्या पावसात भिजून आलेली असते आणि तेव्हा नंदिनी तिची काळजी घेत असतात. नंदिनी म्हणते, हे काय आर्या, सर्दी होईल ना, कशाला पावसामध्ये भिजली. टॉवेल कुठे, आधी तुझे केस कोरडे करावे लागतील. तेव्हा आर्या म्हणते, बेडरूममध्ये. नंदिनी टॉवेल घ्यायला जाते. तेवढ्या वेळेत जीवा आर्याच्या जोडणीने तिचे केस कोरडे करून देत असतो. त्यांना या अवस्थेत बघून नंदिनीला तर खूप वाईट वाटतं. तिच्या हातातनं टॉवेल लगेचच खाली पडतो. जीवा आणि आर्या दोघं पण नंदिनीकडे बघतात. नंदिनी म्हणते, हे काय जीवा, मी टॉवेल आणतच होती ना. जीवा सांगतो, नंदिनी तुझी बहीण खूप विचित्र आहे तिच्या केसांचं पाणी माझ्यावर उडत होती, मग काय करणार, ओढणीने मला तिचे केस कोरडे करून द्यावे लागले. तेव्हा नंदिनीला खूप अवघडल्यासारखं होतं. पटकन ती टॉवेल उचलते आणि त्यावेळेला आर्या तिच्या केसांचं पाणी परत जीवावर उडवते आणि आर्या पुढे पळते आणि तो तिच्या मागे. आणि त्या मागे पुढे मस्ती चालू असताना नंदिनीचा हात धरून तिला पण त्यांच्यामध्ये सामील करायला बघतो. नंदिनी म्हणते, याची काही गरज नाही जीवा. तेव्हा आर्या सांगत असते, बघितलं जीवा, चिडली ना लगेच, असं असतं हिचं. काल पण माझ्यासाठी डब्बा घेऊन आली आणि नको ते बोलली मला, हे खायचं नाही ते खायचं नाही, असंच करायचं तसंच करायचं. आता हे सगळं ऐकल्यानंतर जाम वैताग आला आणि मी तिला सांगितलं, जीवा आल्यानंतर असं काही बोलत नाही, तो आला की मला छान वाटतं. दुसरीकडे काव्याने पारचे केस कोरडे करून दिलेले असतात आणि छान लहान मुलासारखा भांग पाडून देते. आत्ता छान दिसत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो आता छान भांग पाडला आहे, पावडर पण लावून द्या, इथे टिक्का लावा आणि बॅग घेऊन शाळेत पण पाठवून द्या. खरंच सांगा काव्या, बेबूची प्रॅक्टिस करताय ना. पण माझी काय अवस्था करून ठेवली. त्याचे केस तो स्वतः विस्कटतो आणि काव्या तो टॉवेल झटकून ठेवत असते. त्याच वेळेला बाळाचा फोटो खाली पडतो आणि काव्याला तर खूप टेन्शन येतं. देशमुख हा फोटो खाली कसा पडला असेल. पार्थही सांगत असतो, तुम्ही आत्ता टॉवेल झटकला ना, तर हवेने बहुतेक खाली पडला असेल तो, नका एवढी काळजी करू. काव्या सांगत असते, पण पार्थ तो फोटो खाली पडला ना, मला खूप टेन्शन येतं आहे, वाईट वाटते मला खूप. तर काव्याला जवळ घेऊन शांत करत असतो, का काव्या एवढा विचार करू. तर बाहेरून रम्या हे सगळं बोलणं ऐकत असते. आज फक्त भिंतीवरचा फोटो खाली पडला आहे, जर पोटातलं बाळ खाली पडलं तर. आणि रम्या, लक्षात येतंय का, तुझ्या जिभेवर काळा तीळ आहे, तू जे बोलते ते खरं होतं. तर दुसरीकडे जीवा खूप भडकलेला असतो आर्या. 1 मिनिट आर्या, ही कुठली पद्धत आहे नंदिनीशी बोलण्याची. तर पावसामध्ये तू भिजते, तुला स्वतःची काळजी नाही. नंदिनी तुझी अति जास्त काळजी घेते. पोटामध्ये हेल्दी जावं, तू व्यवस्थित जेवण करावं, तिची धडपड सतत चालू असते आणि ती स्वतः जेवत नाही पण तुझ्या जेवणाची काळजी घेते.
तुझ्या पोटात बाळ जरी वाढत असेल ना, पण आई ती होते, आहेच ती आई. जरी तिने तुला लेक्चर दिलं असेल, काय फरक पडतो? तुझ्यासाठी 4 चांगल्या गोष्टीच सांगितल्या असतील ना. आणि तूच एकटीने बाहेरचं बंद केलेलं नाहीये. नंदिनीने सुद्धा बाहेरच्या जेवणाचा त्याग केलाय, कारण तिने ठरवलंय जोपर्यंत आपलं बाळ या जगात येत नाही, ती सुद्धा बाहेरचं काही खाणार नाही. तरी सुद्धा नंदिनीशी तू असं बोलतेस? आता पावसात तू भिजली, पण तुझी काळजी आम्हाला वाटली. तुझ्यासाठी आम्ही धावत आलो. रात्र झोपत नाही नंदिनी तुझ्यासाठी, तुझ्या काळजी. आर्या ठीक तर असेल ना? तिने जेवण तर व्यवस्थित केलं असेल ना? आणि तू विसरलीस का तुझी अवस्था काय झाली होती? आणि त्या सगळ्यातनं तुला बाहेर नंदिनीनेच काढलं ना, तरी सुद्धा तिच्याशी तू असं बोलतेस? तर आर्याला पण रडायला येत असतं. जीवा खूप काही बोललेला असतो. नंदिनी पण त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण जीवा कुठे ऐकतो. नंदिनी पण आर्याला सॉरी बोलते आणि जीवा पण म्हणतो, आर्या माझ्याकडनं जर जास्त काही बोललं गेलं असेल ना, त्याबद्दल सॉरी. तिथून निघून जातो. त्यानंतर नंदिनी पण बाहेर जाते, पण ती सायको आर्या जीवाने ज्या ओढणीने तिचे केस पुसलेले असतात ती जवळ घेते. या दोघांना एवढं लवकरच लांब करणं शक्य नाही, थोडा वेळ लागेल. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या बेडरूममध्ये असतात. त्यांच्या गप्पा चालतात. पार्थ, मला सांगा, आपल्या बाळाचे केस कसे असतील? कुरळे असतील तुमच्यासारखे की माझ्यासारखे असतील? तर पार्थ म्हणतो जीवा. काव्या विचारते, आता हा जीवा कुठून आला मध्येच? म्हणत असतो, काव्या मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. मी आज जीवाच्या फोनमध्ये ट्रॅकर लावलं आहे. तो जिथे जाईल त्याचं लोकेशन मला मिळेल. तर काव्या त्याच्यावरच भडकते. अहो पार्थ, हे काय केलं तुम्ही? असं कसं करू शकतात? पार्थ तिला समजून सांगतो, नंदिनीसाठी मला हे करावं लागलं. जीवाचं सतत खोटं बोलणं, नंदिनीला फसवणं, नंदिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये एवढंच मला वाटतं. काव्या म्हणते, तरी पण पार्थ, तुम्ही हे सगळं करायला नको होतं. पार्थ म्हणतो, एक मिनटं. त्याच्या मोबाईलमध्ये GPS ऑन करतो. जीवाचं लोकेशन माया अपार्टमेंटमध्ये दिसत असतं. तेव्हा काव्या म्हणते, माया अपार्टमेंटमध्ये तर आर्या राहते, पण जीवा तिथे काय करतोय? पार्थ म्हणतो, बघितलं ना काव्या, मी हेच सांगत होतो. जीवाचं आणि आर्याचं नक्कीच काहीतरी चालू आहे. मला एवढंच वाटतं की जीवाने नंदिनीला फसवायला नको आणि आत्तासुद्धा जीवा घरामध्ये नसेल. पण प्रेक्षकांना आपल्याला तर माहितीच आहे ना, जीवा आणि नंदिनी दोघं पण बरोबरच आहेत. तर जीवा नंदिनी दोघं पण गाडीमध्ये येऊन बसलेले असतात. जीवा म्हणतो, नंदिनी सॉरी, मी खरंच जास्त चिडलो का गं? नंदिनी म्हणते, हो सॉरी तर बोलायला पाहिजे होतं आणि तुम्ही जास्त चिडलात पण मला नंदिनी म्हणून खूप छान वाटलं. जीवा म्हणतो, म्हणजे? नंदिनी सांगते, तुम्ही आर्यासमोर माझी बाजू घेऊन जे बोललात ना, ते ऐकून मला भारी वाटलं आणि ते गरजेचं पण होतं. तर जीवाही सांगत असतो. जीवा म्हणतो, बरोबर आहे, ती आर्या तुझ्याबरोबर या भाषेमध्ये कशी बोलू शकते? नंदिनी, मला दुसरंच टेन्शन आहे. तर इथून पुढे आपण जास्त सावध राहायला पाहिजे, कारण दादा खूप विचित्र पद्धतीने प्रश्न विचारत होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आर्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नको. नंदिनीचा हात हातात धरतो. काही जरी झालं ना तरी पण मी तुझ्यासोबत आहे हे विसरू नको. नंदिनी पण म्हणत असते, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तर मला कुठलंच टेन्शन नाही. तर दुसरीकडे सायको झालेली आर्या ओढणी घेऊन बसलेली असते. जीवा, आज तू माझ्यावर पहिल्यांदा ओरडला, पण ओरडताना सुद्धा किती हॉट दिसत होता आणि तुझं ओरडणं बघून मी तर तुझ्या अजूनच प्रेमात पडली. तर आजच्या भागात एवढंच. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी आर्याच्या घरी गेलेली असते आणि तिला कपाटामध्ये एक्झिट बाईटच्या गोळ्या भेटतात. त्या गोळ्या बघितल्यानंतर तर नंदिनी खूपच भडकते. आर्याला जाबच विचारते, तू काही डोक्यावर पडलीस का गं? तुझ्या पोटामध्ये आमचं बाळ वाढते आणि तू या गोळ्या अजूनसुद्धा घेते? तेव्हा आर्या म्हणते, एक मिनिट, बाळ जरी तुमचं असेल ना, पण ते माझ्या पोटात वाढतंय आणि पूर्णपणे अधिकार त्याच्यावर माझा आहे. हे काही बोलताना आहे ना, आधी विचार करायचा मग बोलायचं माझ्याशी. आणि नंदिनीने आर्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर तिच्या पायाखालून तर जमीनच सरकते. आर्या माझ्यासोबत असं कसं बोलू शकते? तर दुसरीकडे काव्या आर्याची स्टोरी बघत असते आणि त्यामध्ये जे जेवण असतं त्यावरून काव्याला लक्षात येतं की हे जेवण तर आपल्या घरातलंच आहे. तर पार्थला फोन करून सांगते पण, आणि पार्थ नेमका जीवाच्या मागावर असतो. हो, जीवा आत्ताच निघाला आहे. काव्या विचारत असते, त्याच्या हातामध्ये टिफिन बॅग पण आहे का? पार्थ म्हणतो हो. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की जीवा आर्याला टिफिनसुद्धा पोचवतोय. त्याचा भाग पण बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा प्रेक्षकांनो. तेव्हा आजचा भाग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.